नमस्कार, मी स्वाती राव. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. विश्वजित राणेंच्या रडारवर टीसीपीतील झोन बदलाची प्रकरणं. टीसीपी कायद्याच्या 16 कलमा अंतर्गत प्रकरणांचा घेणार फेर आढावा. 45 दिवसात अहवाल सादर करण्याच्या समितीला सूचना. ओडीपीच्या मसुद्यासंबंधी लवकरच बैठकी अंती घेणार निर्णय. राज्यात विजेचा तुटवडा असल्याची मंत्री सुधीर ढवळीकरांची कबुली. खुल्या बाजारातून वीज विकत घेण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे. अतिरिक्त खर्चाचा भार पेलण्याची उद्योजकांची तयारी, तर विरोधी पक्ष नेत्यांनी साधला सरकारवर निशाणा. सोमवारी देशभरात करोना रुग्णसंख्येत तब्बल 90% वाढ. ताज्या आकडेवारीनं उडवली सर्वांची झोप. करोनाची नवी लाट येण्याचा धोका. धर्मांतराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षनेते मायकल लोबोंचं आव्हान. चर्चमध्ये धर्म परिवर्तन होत असल्याचं निदर्शनास आणल्यास मुख्यमंत्र्यांसोबत पाहणीसाठी जाण्याची तयारी. मुख्यमंत्र्यांचं विधान भेदभाव वाढवणारं. गोमंतकीयांनी एकोप्यानं राहण्याचं लोबोंचं आवाहन. वनमंत्री विश्वजित राणेंच्या वाघांसंबंधीच्या विधानाचा मायकल लोबोंकडून समाचार. गोव्यात वाघ अस्तित्वात असल्याचा लोबोंचा दावा. मात्र वाघांच्या संरक्षणाबरोबरच स्थानिकांच्या हिताचाही विचार करण्याचा लोबोंचा सल्ला. पणजीत कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन. सेवेत कायम करण्याची मागणी. 12 वर्षांपासून कंत्राटावर कार्यरत असणाऱ्या 323 कर्मचाऱ्यांचं हित जपण्याचं सरकारला आवाहन. आणि भारतीय शेअर बाजारात सलग 4थ्या दिवशी घसरण. गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचा फटका. सेन्सेक्स 1172 तर निफ्टी 302 अंकांची घसरण. नगर नियोजन मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. टीसीपी मंत्री विश्वजित राणे यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. So up to 500 square meters, you don't have to go to the PDA or you don't have to go to the town planning department. You can directly get it self-attestation and pay online the fees that are required of infrastructure and other things. This is a revolutionary step as far as the Department of Town Planning is concerned. Today we are starting with for the first 3 months up to 500 square meters, and then based on the experiment that we are doing, we may increase the scope of the work of the self-attestation and engineers. So the role of the PDA and Town Planning Department, the load also reduces, so we can concentrate on policy planning, town planning and other aspects. Draft ODPs जे केल्या हल्ली आणि इवन जे फायनल ODPs जे केल्या, हे पॉवर बोर्डाचो हा अंडर ग्रेव एमर्जन्सीज टू सस्पेंड दोज ODPs. Based on all the court cases I've asked in the board meeting, we have discussed to find out what are the objections, suggestions of the people, what is the situation of the people, what is the court cases. Based on the seriousness of the allegations and or any cases, court cases, लोक घालता नाही केन्ना केन्ना ऑब्जेक्शन बी. खंय तरी डिस्क्रिपन्सी जर जाली, आमकां जर दिसता की चड डिस्क्रिपन्सी खंय तरी जाल्या, काय खंय तरी डिव्हिएशन खंय तरी जाल्या, कदाचित बोर्ड एक ड्रास्टिक निर्णय घेऊ शकता. आणि म्हणून फुडल्या बोर्ड मीटिंग बेगीन आपयतलो फुडले बोर्ड मीटिंग ओनली टू डिस्कस on all the court matters and other things and get a thorough briefing. In that we will take a decision on even on the final ODPs, and we will, as per the provisions of law, and even on the draft ODPs, we will be having a relook at all these things based on which a presentation will be given, which will take it to the board, and after that in the board we will take a decision appropriately. Now there has been several talk about 16B. Now 16B, I want to make it very clear that I am here for a transparent governance model, and as a result of which we are now going to ensure that all the cases of 16B, all these meetings which were held in the last 2-3 board meetings, we are not notifying the minutes, we are not notifying anything, we are just keeping everything on hold. All the cases taken will be on hold. All the cases that are there, now many times people feel चड cases जाले, पण आमकां कितें आमकां सारके ते स्टडी करचे पडटले कोर्ट नासल्या कारणान. 16B चे केसेस चालूच उरतल्यो, पण त्याच बरोबर सध्या पर्यंत आयज पर्यंत जे सगळे 16B चे मॅटर्स आयल्या, दे विल बी रिव्ह्यूड अंडर अ कमिटी ऑफ मिस्टर जेम्स मॅथ्यू. ही विल बी द चेअरमन. CTP will be the convener, and within 45 days they will submit a report to the board. आमकां जर खंय दिसता खंय कितें चुकल्या, total provisional cases considered till date have been 1431. Total final consider जे केल्या 250. हे सगळे केसेस आम्ही परत एकदा रिव्ह्यू घेतले. 16B फुडल्या मिटिंगच्यान चालूच उरतली. सबज्युडिस स्टे काय ना त्या गोष्टीचेर, आनी प्लस कोर्टान
हे लॉजिकल एंडान व्हरपाक आमी आमचो प्रयत्न आसतलो. लोकांचे हितांचे कितें काम करूंक जाय काम करपाचो डिपार्टमेंटाचो प्रयत्न आसतलो. आनी मेन म्हणजे कित्याक की हे सगळे केसीस आमी ह्या कमिटीच्या माध्यमांतल्यान ते 45 डेजान रिव्यू करून ते सबमीट करतले आमकां रिपोर्ट. जे जर खंय कितें तरी डिविएशन जाला फ्रॉम द रूल्स अँड रेग्युलेशन्स त्यो केसीस आमी रिजेक्ट करतले. गोव्यात विजेचं लोड शेडिंग होत असल्याची कबुली वीज मंत्री सुदीन ढवळीकर यांनी दिली. खुल्या बाजारातून 125 ते 150 मेगावॅट वीज सरकार खरेदी करणार असून प्रस्ताव आर्थिक मंजुरीसाठी मुख्यमंत्र्याकडे पाठवल्याचं ढवळीकर म्हणाले. पावर जर इंडस्ट्रियल युनिट जे गोंयांत आसा तांकां जर दिवना जाल्यार काही जे आस्थापनां आसा तांचे जनरेटर आसा आनी तांकां हीच पावर सादारण 30 रुपया पर युनिट पडटा. आतां 30 रुपया युनिटान पावर घेतल्या नंतर ही पावर तांकां परवडना आनी तांकां फॅक्टरी बंद करच्यो पडटा. आनी ह्या खातीर टू कम ओवर द क्रायसिस वी हॅव डिसायडेड द डिसिजन मुख्यमंत्री कडेन फायल आज सांजची वतली. फाल्यां पर्यंत आमी डिसिजन घेतले आनी त्या डिसिजना नंतरूच आमी कितली पावर विकती घेतले कशी घेतले हे तुमकां सांगू शकता. एडिशनल पावर घेवपाची डेफिनेटली ते मुख्यमंत्र्या कडेन फायल केल्या नंतर ते फुडें आमकां कळटा. ओपन मार्केटांतल्यान दिवची पडटा. हे सगळे फायनान्शियल डिसिजन आसा. वी रिक्वायर्ड अ फायनान्शियल कन्करन्स फ्रॉम फायनान्स मिनिस्टर. I have already spoken to the Chief Minister of Goa. He will also issue instruction to all the press stating that what we are doing. कितलो कॉस्ट येवपाक शकता? काल ऑन कॅबिनेट आमचे आसा ह्याच्या दिसा त्या दिसा मुख्यमंत्री कॅबिनेटात पयलीं आसत किंवा कॅबिनेटात दिसा आफ्टर फायनान्शियल कन्करन्स आय कॅन स्पोक. कितल्यो फॅक्टरी इफेक्ट जाता? ऑलमोस्ट सगळ्योच फॅक्टरी जातले. 30 तारखेर पर्यंत जर आमी ते करूं ना जाल्यार सगळे जवळ जवळ इंडस्ट्रियल इस्टेट आसा पळय तांकां सगळे प्रॉब्लेम. गोवा स्मॉल स्केल इंडस्ट्रियल सगळे स्मॉल स्केल लार्ज स्केल एव्हरीबडी वील गॉट इट. दरम्यान विजेच्या तुटवड्यामुळे औद्योगिक क्षेत्र संकटात असल्याचं उद्योजक दामोदर कोचकर यांनी सांगितलं. वीज दरवाढीचा फटका केवळ उच्च दाबाची वीज वापरणाऱ्यांना बसणार असून उद्योजक वाढीव दर देण्यास तयार असल्याचं कोचकर म्हणाले. 1 म्हयनो वेर्नास लोड रिस्ट्रिक्शन घेताले आनी दॅट वॉज ऑलमोस्ट फूल डे लोड रिस्ट्रिक्शन घेताले. सो ते म्हणटाले 29 मार्च पर्यंत हे लोड रिस्ट्रिक्शन चालू उरतलें आनी मागीर नॉर्मल जातलें. पण आतां एप्रील जालो परत जालें. आतां 5 दीस पयलीं तांच्यांनी इंटरनल सर्क्युलर धाडलें सगळ्या सबस्टेशनाक की अरावंड 120 मेगावॅट्स पावर आसा पळय वेरियस सबस्टेशनाक कोणाक 20 कोणाक 30 आनी ओन्ली इंडस्ट्रियल लोड आसा तो रिस्ट्रिक्ट करपाचो. सो त्या बरोबर कितें जालें इंडस्ट्री सगळ्यो बंद पडपाक लागल्यो. मेन थँक्यूल फॉर पावर मिनिस्टर आनी ताणें आमचें सगळें हें आयकून घेतलें अशें आनी ताणेंच सजेस्ट कितें केलें की तुमी जर एग्री करता जाल्यार आमी पावर परचेस करता हायर कॉस्ट बट यू हॅव टू it will be that additional burden will be distributed along the consumers. So तांकां गव्हर्मेंटाक एडिशनल कॉस्ट घेवपाक नाका आशिल्लो. सो आमी आजून पासून म्हणटा की गव्हर्मेंटान कितें तरी कन्सिडर करून थोडो कॉस्ट बेर करपाक जाय. पण आतां कितें जाला आमी सद्या गॅसीर आहा ऑक्सिजन काडले जाल्यार आमी मरता. सो आमी आतां ते सगळे जाण मेळून एग्री केला की एडिशनल कॉस्ट आहा तो आमी बेर करतलो आनी दीस वील बी बॉर्न बाय ओन्ली द HT एंड द EHT कन्झ्युमर्स. HT आणि EHT म्हणल्यार जे 110 kVA डायरेक्ट कनेक्शन आसा जे 33 kVA कन्झ्युमर आसा आणि 11 kVA. सो डोमेस्टिकाक काय मार बसना. रेग्युलर जे कॉमर्शियल जे बाकीचे बारीक बारीक आसा पळय तांकां कांय जावचें ना. स्मॉल इंडस्ट्री जे LT कन्झ्युमर आसा तांकांय बी इफेक्ट जावपा ना. So this will be affected only for the EHT and HT consumer. Government has to support in putting these solar panels all across the industrial estate so that additional maybe 100 to 150 megawatts shortfall patta that can be easily generated by the solar. विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांनी वीज लोड शेडिंग वरून सरकारला सबुरीचा सल्ला दिलाय. विजेची कपात होत असल्यामुळे बारदेशसह उत्तर गोव्याच्या किनारी भागातील लोक हैराण झाल्याचं मायकल लोबो म्हणाले. ही समस्या दूर करण्यासाठी सरकारनं नियोजित साळगाव वीज केंद्राला चालना द्यावी अशी सूचना मायकल लोबो यांनी केली आहे. वीज समस्या सोडवण्यासाठी काँग्रेस आमदार सरकारला पत्र पाठवणार असल्याचंही ते म्हणाले. राज्यातील अभयारण्यात वावरणारे वाघ हे गोव्यातील निवासी वाघ आहेत.
त्यामुळे त्यांचे संवर्धन करण्यासाठी व्याघ्र क्षेत्र व्हावे, पण बफर झोनमध्ये सुधारणा करून तेथील लोकांना दिलासा द्यावा अशी सूचना विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी केली. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरव शिरोडकर यांनी. राज्यातील अभयारण्यात वावरणारे वाघ हे गोव्यातील निवासी वाघ नाहीत, त्यामुळे मी व्याघ्र संवर्धन प्रकल्पाला प्राधान्य देणार नाही असं वक्तव्य वनमंत्री विश्वजित राणे यांनी केलं होतं. यावर विरोधक प्रत्युत्तर देताना दिसत होते. दरम्यान अभयारण्यात वावरणारे वाघ हे गोव्यातील निवासी वाघ आहेत असं वक्तव्य विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी केले. दरम्यान राज्यात व्याघ्र क्षेत्र व्हावे आणि बफर झोनमध्ये सुधारणा करून तेथील लोकांना दिलासा द्यावा अशी मागणीही लोबो यांनी केली आहे. There are big cats, that is tiger, presence of tiger in this area. So how are we going to go ahead with this proposal? Whether this should be sent to Delhi or not, what should be done? But we cannot just keep quiet. जे एनवायरमेंटलिस्ट करता ते सारखे आहा, उगी रावंक जायना. जे गोंयचे लोक बाकीचे उलयता ते सारखे आहा की आनी कितले वाघ मारूंक शकता तुमी काय म्हणून. सो कितें ते रिपोर्ट येवनूच उलोवपाचें. हांवें सांगलां पळय तशें, let the environmentalists write to Chief Minister and Chief Conservator Forest to do a study and present the report to the government and to the public also within 6 months. What are the measures and how many such tigers are there in that particular forest? Whether they are non-resident tigers or resident tigers, that forest department will tell you. According to me, they are all from that area only. तसे नॉन रेजिडेंट म्हणून आसत ना ते टायगर येवन वचना. तांकां उमकी एरियात आसता. टायगर लिव्स विदीन 10 स्क्वेअर किलोमिटर. तेजी एरिया 10 स्क्वेअर किलोमिटर. फॉरेस्ट मिनिस्टरूय जाणा ते तशें हें ना. पूण आमी बेश्टो वाद करया नाका. तेणी रिपोर्ट करूनी आनी हांवूय लेटर बरयतलो एज अ लिडर ऑफ ऑपोजिशन. आय वील मेक अ लेटर अँड सबमीट इट टू चीफ कंजर्वेटर ऑफ फॉरेस्ट. So let them give a report कि Baba, how many such tigers are there in this particular area, and what are the measures they are going to take, whether they are recommending to the state government to declare it as a wildlife sanctuary or a tiger reserve or not, whether they are recommending a buffer or not. But we just cannot comment कि जावपाक जाय हे आयजूच डिक्लेअर कर. पूण हा प्रेझन्स ऑफ टायगर्स दॅट इज 100% देर. टायगर्स डायड ओवर देर. टायगर थिंगा विश घालून पॉयझन घालून मारले 2 वर्सां पयलीं. आमी सगळे एसेंब्लीनूय उलयल्ले आहा ही गजाल. आनी म्हाका दिसता एज अ वायल्ड लायफ एन्थुजियास्ट आय एम ऑल्सो वायल्ड लायफ. आय गो टू ऑल द टायगर रिजर्व इन इंडिया. आय हॅव सीन. I go and spend my time over there. But म्हाका दिसता सगळे गोंयकारांक आमकां हे जे एनिमल आहा हे कमी जायत गेल्ले. टायगर कमी जायत गेल्लो आख्खे इंडियेक. गोव्यात धर्मांतराचे प्रकार खपवून घेणार नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. त्याचा समाचार घेत विरोधी पक्षनेते मायकल लोबोनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलंय. कोणत्या चर्चमध्ये धर्म परिवर्तन केलं जातं ते मुख्यमंत्र्यांनी दाखवून द्यावं. मी त्यांच्यासोबत पाहणीसाठी जाण्यास तयार आहे असं लोबो म्हणाले. ऍक्च्युली सीएमन जो स्टेटमेंट केला इट वॉज अननेसेसरी अँड अनवॉरंटेड एट द रॉंग टायमिंग वेन द होली वीक वॉज गोईंग ऑन ऑफ मॉन्डे थर्सडे गुड फ्रायडे. तेन्नाच त्याने केला. सो मे बी इज ट्रायंग टू पोलरायज the people of Goa, but people of Goa will never get polarized. We all have friends over here sitting, Hindus, Catholics, Muslims, सगळे Sikh, सगळे एक मतान रावतात आणि अक्रॉस रिलीजन आमी भोंवता. गणेशाक वयता, क्रिसमसाक येता, ईदाक वयता सगळे. म्हाका दिसता हे आमी चिंतपाक जाय आनी हे सांबाळून दवरपाक जाय. तेका कसली गरज पडली ती नको. 20 MLAs आहा तेजे कडेन आनी पोलरायज तेजे भायर वचून करप म्हाका दिसता हे खंय तरी चुकीची गजाल आहा. जेन्ना हांव तेका मेवतलो तेका हांव हे डिस्कसूय करतलो. आय वील डिस्कस वीथ हिम. बट इफ आय मीट हिम
for any function or I will discuss. This is not the right thing what he has done for a state, being the chief minister of the state, and which has sent a wrong signal, not only in Goa, across the nation and over the world. जे आमच्या गोंयान अशें केन्ना जावंक ना आनी जावचें न्हू म्हणून आमी सगळे गोंयकार एक रावपाची गरज देर इज नो कन्वर्जन हॅपनिंग इन गोवा. फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू टेल यू दीस. तेणें दाखोवचें म्हाका की कन्वर्जन उमके चर्चीन जाता म्हणून. आय वील कम विथ यू. उमके स्वतेर कन्वर्जन चालू आहा दाखोवनी तेणें असो वाऱ्यार फार मारला, maybe to please his bosses or somebody like that, which is wrong. He has disturbed the people of Goa by giving such a wrong statement. It is not a right statement. It is a divisive statement. सारको डिवाइड करपाचो स्टेटमेंट चलना ते. आमचे फ्रेंड सगळ्याक आहा, तुमी सगळे पत्रकार भाव आहा, हिंदू आहा, क्रिस्तांव आहा, मुस्लीम आहा, सगळ्या तुमी एक मतान रावता, एक वांगडा बसून चाव पियेता, एकामेकाक दुसऱ्या नदरेन पळोवंक जायना आमी. आनी गोवा स्टेट इज मेंट फॉर दॅट. हार्मनी, आमचे भितर हार्मनी आहा, आमी सगळे इन्क्लुझीव, सगळे वांगडा रावता आनी तसो स्टेटमेंट करप तेजे योग्य न्हू. आनी स्पेशली मुख्यमंत्री इट इज व्हेरी इट इज गॉन इन अ व्हेरी व्हेरी नेगेटीव वे. सारखे पॉझिटीव वेयान वचोंक ना. मनोहर पर्रीकरान सांगलेलें तेका आनी आमकां सगळ्यांक गोंयकारांक बी पॉझिटीव म्हणून. सो ही स्टार्टेड हीज इनिंग्स विथ अ नेगेटीव वे. सो आतां जे हे सेकंड इनिंग चालू केला ताणें, फर्स्ट हाफ आनी हे सेकंड, नेगेटीव वे. दिस इज सेंडिंग अ रॉंग सिग्नल टू ऑल द पीपल, डिफरंट कम्युनिटीज, क्रीड, कास्ट. तेणें सांगलें की अशें जाता म्हणून. तेणें दाखोवचें म्हाका. लेट हिम शो मी. केदार आहा हिंगा, केदारूय येतलो वांगडा पळोवपाक ते अशें आहा काय म्हणून. आमी आहा रेडी पळोवपाक. तुमी जाता पळय तें कन्वर्शन अशें केन्नाच ना, जायत ना. तेणें तें अशें पोलरायज करपा खातीर मारलेलो आहा. आख्खे इंडियेक जे चालू आहा तें फुडें आपुणूय एक लिडर बसून तो दाखोवंक सोदता की गोवा मे बी ऐसा है, गोवा में ऐसा नहीं है. सरकारच्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेची रक्कम लाभार्थ्यांना 3 महिन्यापासून मिळालेली नाही. ही रक्कम तातडीने देण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी केली. सोमवारी लोबो यांनी समाज कल्याण संचालकांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी साळगावचे आमदार केदार नाईक उपस्थित होते. एवरी मंथ दिसता 1 तारीख जाले पयशे अकाउंटान येवपाक जाय. कित्याक हे लोक जे आहा पण हे पयशे मागल्यात, आदीसून पयशे रिसीव करता आनी हे लोक मागता, हे गरीब लोक. दीस इज विडो पेन्शन, मागीर सिंगल वुमन जे आहा, मागीर स्पेशल चिल्ड्रन और वी कॉल दॅम हँडिकॅप भुरगीं जी आहा आनी सिनियर सिटीजन. हे पयशे एवरी मंथ येवपाक जाय. बिकॉज वीथ दीस मनी दे प्लॅन द होल मंथ. आख्खो म्हयन्याचो जो प्लॅनिंग आहा ह्या 2,500, 3,000, 3,500 अशें येता ते. हँडिकॅप मनशाक, स्पेशल चायल्ड तांकां 3,500 येता, कोणाक 3,000 येता, कोणाक 2,500 येता. आनी हे जे पयशे आहा जो तर तांकां एक 8 दीस चुकत जाल्यार तेंचे सगळे चुकता. तेंचे दूदकाराचे पयशे दिवप चुकता, तांकां पसारकाराचे पयशे दिवप चुकता, तांकां दोतोराक कडेन गेल्ले आनी दोतोराचे सकला जी फार्मास आहा ती फार्मासीचे पयशे जे दिवपाचे आहा ते चुकता. म्हणजे सगळे कडेन ते चुकत वयता. म्हणजे ना म्हणून म्हणचें पडटा तांकां असो. कित्याक ते हे पयशाचेर तेंचो आख्खो म्हयनो चलता. आनी त्या खातीर आमी हिंगासर आयज येयल्ले आहा. बाब केदारूय आमच्या वांगडा येयल्लो आहा. काँग्रेस पक्षाचे वतीन येयल्ले आहा आमी. प्लस एज अ लिडर ऑफ ऑपोजिशन सगळे गोंयकार जे आयज 3.5 म्हयने जाले रावल्या पयशांक. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आनी हो एप्रिलाचो आयज 18 तारीख जाली. म्हणजे 3.5 म्हयने जाले पयशे येवंक ना. आनी तेजे पयलीं अरावंड 3,000 बेनिफिशरीज जेंकां पयशे येताले ते जेलान खंय तरी नेगेटीव रिपोर्ट धरून बंद केल्यात. ते तेंच्यांनी आतां खंय आमी आदीं तांकां सांगलेलें
हांव जेन्ना मिनिस्टर आसलो पळय तेन्नासून तेंचो सर्वे चालू आसलो. आतां पळय तेणे 50% चालू केल्या अशें म्हणटात, म्हणजे 50% एप्रूव केला, तेंच्या अकाउंटान अजुनूय पयशे येवंक ना. तेणी वचून सर्वे केल्या. जेलान सर्वे केली ती रॉंग जाली. म्हणजे जेल कितें करता, आपल्याक जाय तेन्ना वयता, त्या मनशाच्या घरात पावना, नॉट अवेलेबल, नॉट फावंड, एड्रेस रॉंग अशें म्हणून कितें तरी घालता आनी तेंकां दिता ते. म्हणजे दॅट मनी इज इमिडिएटली स्टॉप्ड. अशे 3000 गोंयच्या लोकांचे पयशे हेंच्यांनी बंद केले. आनी म्हाका दिसता की सरकारान हेचेर एक थिंक टँक करपाची गरज आहा. म्हणजे एक बरे कोण हुशार लोक आहा तेंकां घालपाची गरज आहा आनी एक मेकॅनिझम काडपाची गरज आहा. तेंचो स्टाफ आसता, तलाटी आहा, सेक्रेटरी आहा, पंचायतीचो सरपंच आहा, मेंबर आहा, हेंकां सगल्यांक घेवन एक कमिटी काडूंक जाता आनी प्रत्येक पंचायत लेवलाचेर एक कमिटी जाता आनी दे आर सर्टिफाईंग दॅट दीस पर्सन इज देर, दॅट दीस पर्सन इज अलायव्ह. लायफ सर्टिफिकेट जी म्हणटात ते, की मनीस आहा हो ना, ह्या एड्रेसार रावता हो ना, की ही जगता काय ना, ही आहा काय ना, काय ही खंय तरी भायर रावता आनी ही पयशे बेनिफीट घेता, काय ही मनीसूच ना आनी कोण घेता बेनिफीट. हे सगळे पळोवपा खातीर एक कमिटी काडीत पंचायत लेवलाचेर जाल्यार हे सुटावो जाता. इतले इट्स नॉट अ रॉकेट सायन्स की काडल्यान तुजे पयशे बंद केले. आनी ते खातीर आयज आमी हिंगा येवन तेंकां सांगलेलें आहा की हे ताबडतोब जाग्यार घाला. गोंयचो लोक रावला ह्या पयशांक, जगता ह्या पयशांचेर. आनी हांव मुख्यमंत्र्याक आयज लेटरूय बरयतलो आनी ताका सांगतलो की इमिडिएटली यू गिव अ फोन कॉल टू डायरेक्टरेट ऑफ अकाउंट्स टू रिलीज दीस पेमेंट. कित्याक तेंच्यांनी ऑलरेडी धाडला खंय डायरेक्टर ऑफ अकाउंट्स. आतां डायरेक्टर ऑफ अकाउंट शूड नॉट रिलीज पेमेंट्स ऑफ सम कॉन्ट्रॅक्टर्स, ऑफ सम रोड कॉन्ट्रॅक्टर्स, कोण फुटपाथी बांदल्या, कोण गटर बांदल्या, कोण ब्रीज बांदला, कोणें आनी कसलें इन्फ्रास्ट्रक्चराचें काम केलां, तेजे पयशे स्टॉप करा. तेंचे कडेन पयशे आहा, ह्या गरीब लोकांचे पयशे पयलीं धाडा. हे आमचें मागणें. त्या खातीर आमी आयज हिंगा येयले. देशभरात कोरोनाचा विळखा पूर्णपणे सैल झाल्याचं वातावरण असलं तरी सोमवारच्या आकडेवारीनं सर्वांची झोप उडवली आहे. पाहुयात सविस्तर वृत्त. कोरोनाच्या सावटातून दिलासा मिळत असतानाच काहीशी चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी 89.8% इतकी मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाची आणखी एक लाट येते की काय अशी शंका व्यक्त केली जाते. रविवारी देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1150 इतकी होती. मात्र मागील 24 तासात या रुग्णसंख्येत जवळपास 90% वाढ झाली आहे. शिवाय मागील 24 तासात 214 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात केरळमध्ये नोंद राहिलेल्या 212 रुग्णांच्या मृत्यूचा समावेश आहे. न्यायालयात आव्हान देण्यात आलेल्या प्रकरणामधील 62 मृत्यू आणि 13 ते 16 एप्रिलच्या दरम्यान केरळमध्ये 150 कोरोना मृत्यू असे मिळून 212 मृत्यू आहेत. त्यामुळे दररोजच्या कोरोना मृत्यूत देखील अचानक वाढ होऊन आता आकडे 214 वर गेलेत. यात रविवारच्या 4 मृत्यूंचा समावेश आहे. भारतात सध्या दैनंदिन कोरोना विषाणूच्या संसर्गाचा दर 0.31 वरून 0.83 वर गेलाय. दुसरीकडे देशातील सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 11,558 वरून 11,542 वर गेली आहे. म्हणजेच या संख्येत 16 रुग्णांची घट झाली आहे. कोरोनाच्या साथीला सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत भारतात एकूण 4.30 कोटी कोरोना रुग्ण आढळलेत. दरम्यान राजधानी दिल्लीत 517 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारच्या बुलेटिननुसार दिल्लीत सध्या एकूण 1,518 रुग्ण आहेत. ही संख्या 3 मार्च 2022 नंतरची सर्वाधिक आहे. दिल्लीसह गाझियाबाद, नोएडा या भागातही अनेक विद्यार्थी कोरोनाबाधित निघत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये काळजीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर काही शाळा बंदही कराव्या लागत आहेत. सोमवारी गोवा आरोग्य संचालनालयानं जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार 24 तासात 6 रुग्ण आढळलेत, तर केवळ 19 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे गोव्यात अद्याप कोरोनाची रुग्णसंख्या बरीच नियंत्रणात असल्याचे स्पष्ट झालंय. मात्र देशभरात वाढलेल्या रुग्णसंख्येत आणि पर्यटनाचा प्रचंड ओघ पाहता गोव्यातही कोरोना रुग्णसंख्येची वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. वीज खात्याच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी पणजीतील वीज भवन समोर धरणे आंदोलन केलं. 12 वर्ष कंत्राटी तत्वावर असलेल्या काम करणाऱ्या कामगारांना सेवेत कायम करा
अशी मागणी यावेळी करण्यात आली. हांव राजू मंगेशकार, जनरल सेक्रेटरी इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज युनियन गोवा. आयज आमी ह्या डिपार्टमेंटात 10 वर्सां, 12 वर्सां, 15 वर्सां, इवन 20 वर्सां टेम्पररी म्हणून काम करता हेल्पर. वर्सान वर्स आमचो कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंट रिन्यू करता आनी आमी परमनंट काम करता जवळ इतलीं वर्सां. फाटल्या इलेक्शनाच्या पयलीं आमकां रेग्युलर करपाक आमचे इंटरव्यू घेतलेले आनी त्या वेळाचेर आमी रेग्युलर जातले अशें नाशिल्लें. इलेक्शनां आयलीं, इलेक्शना पयलीं आमी सरकारी कामगाराच्या वतीन कांय मागण्यांक लागून आमी मुखेलमंत्र्याक मेळयले. तेणी सांगलें की आपूण काब्राला ऑलरेडी इन्स्ट्रक्शन दिलां की हे 323 कामगार इतलीं वर्सां काम करता तांकां पयलें रेग्युलर करचें म्हणून. पूण इलेक्शनां आयलीं, आचारसंहिता लागल्यो आनी तेन्ना कांयच जावना. आतां नवो सरकार आयला, मुखेलमंत्री तोच आसा, मंत्री ह्या खात्याचो बदलला. सुदीन बाब ढवळीकार आयला, ताका इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट मेळ्ळा. चीफ इंजिनियर पयलींचो आशिल्लो तो बदलला आनी दुसरो चीफ इंजिनियर आयला. ह्यो 2 बदली जाल्यात. पूण आमी कामगार तेच आसा इतलीं वर्सां काम करणारे. आमी कंटिन्युअस ह्या डिपार्टमेंटा कडेन कॉरस्पॉन्डंट केल्लें आसा आमकां रेग्युलर करचें म्हणून. आमी मागतात आयच्या ह्या धरणा, हाफ डे धरणा जो आमी ह्या डिपार्टमेंटा मुखार केला की आमकां 323 लोकांक पयलें रेग्युलरायजेशन करात. आनी हो आमचो मेन डिमांड आसा. 1 तारखेक आमी सगळे कर्मचारी, सरकारी कर्मचारी इन्क्लुडींग इलेक्ट्रिसिटी पणजे येतले. आमचो डिमांड आसा जे ह्या खात्यांत 5 वर्सां वयर काम केल्लें आसा सरकारी खात्यांनी तांकां परमनंट करात. परमनंट करात. पयलीं गव्हर्मेंटाची माणावळ आशिल्ली 5 वर्सां नॉमेनक्लेचर मास्टर लॉचेर काम केलें आसत NMR म्हणून 5 वर्सां जाल्यार ते ऑटोमॅटीक परमनंट करताले. ती माणावळ परत काडपाचो आमचो डिमांड सरकारा कडेन आसा आनी आमी ती मागणी घेवन आज पणजे शहरांत आयल्या. सोचना रे सोचना, हमको जो टकराएगा AITUC इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज युनियन सोचना रे सोचना. वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटूया नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.